तथागत सम्यक संबुद्धांना त्रिवार अभिवादन करतो. तथागतांचा शुद्ध पवित्र सद्धम्म तथा या सद्धम्माचा अविरतपणे प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांचा पूजनीय श्रावक संघ अर्थात पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करतो. तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते प्रज्ञा सूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धम्म उपासक आणि उपासिका. सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल कामना अर्पण करतो. विशेष करून ज्या परिवारामध्ये आजचा धम्म संस्कार आपण संपन्न करीत आहोत असा धनेधर परिवार आणि परिवारातील आपण सर्व नातेवाईक मित्रमंडळी हितचिंतक शेजारी आपल्या सर्वांप्रती मंगल कामना अर्पण करतो. विशेष करून भाग्यश्री ताई आणि आजचे आपले बड्डे बॉय यशोदीप तर त्यांच्याबद्दल सुद्धा मंगल कामना अर्पण करतो. बांधवांनो, एका विशेष निमित्ताने आज आपण आजचा हा धम्म संस्कार एक संपन्न करीत आहोत. 20 ऑक्टोबर 2022 ते 6 नोव्हेंबर 2022 अशा 18 दिवसांचा आम्ही बुद्ध धम्म दर्शन सहलीचं आयोजन केलं होतं आणि या धम्म दर्शन सहलीमध्ये ताई भाग्यश्री ताई यांनी सुद्धा सहभाग घेतला आणि तथागतांच्या पदस्पर्शाने पावन आणि पुनीत झालेल्या त्या सर्व पवित्र प्राचीन आणि ऐतिहासिक स्थळांचं दर्शन आम्ही या धम्म सहलीमध्ये घेतलं. तर जी लोक आपल्या जीवनामध्ये या सर्व बुद्ध स्थळांचं दर्शन घेतात ते आपल्या जीवनामध्ये खूप महान असं पुण्यकर्म संपादित करीत असतात. या बुद्ध स्थळांचं दर्शन का घ्यावं? जे बुद्ध स्थळं आहेत या बुद्ध स्थळांचं दर्शन का घ्यावं यामागची काही कारणं आहेत. त्यापैकी पहिलं जे महत्वाचं कारण आहे ते हे की या सर्व स्थळांना तथागतांचा पदस्पर्श झालेला आहे. म्हणजे भगवान बुद्ध या ठिकाणी गेलेत, या जागेला भगवान बुद्धांचा पदस्पर्श झाला, त्यामुळे हे सर्व स्थळं अजरामर झालेली आहेत बौद्ध इतिहासामध्ये आणि त्यामुळेही आपण या सर्व पावन आणि पुनीत झालेल्या बुद्ध स्थळांचं दर्शन घेतलं पाहिजे. यासोबत आणखी एक महत्वाचं कारण आहे, ही जी सर्व बुद्ध स्थळं आहेत या प्रत्येक बुद्ध स्थळाचं एक विशेष महत्व आहे. कारण या प्रत्येक ठिकाणी भगवान बुद्धांनी विहार केला आणि या प्रत्येक ठिकाणी राहून विहार करून भगवान बुद्धांनी तिथल्या स्थानिक लोकांना, दुखी लोकांना, तिथल्या शोषित लोकांना धम्माचा उपदेश केला आणि ज्या ज्या ठिकाणी भगवान बुद्धांनी धम्माचा उपदेश केला त्या ठिकाणी लोक धम्ममय झाली, वातावरण धम्ममय झालं. याही कारणामुळे त्या प्रत्येक जागेचं एक विशेष महत्व आहे. तुम्ही कोणत्याही ठिकाणी जा, कोणत्याही बुद्ध स्थळी जा, प्रत्येक बुद्ध स्थळाचा एक महत्वाचा इतिहास आहे, त्याचं एक विशेष महत्व पण आहे. त्यामुळे याही कारणामुळे या सर्व बुद्ध स्थळांचं दर्शन आपण घेतलं पाहिजे. आता केवळ हेच कारण महत्वाचं नाहीये, सर्वात महत्वपूर्ण कारण हे आहे या बुद्ध स्थळांचं दर्शन का घ्यावं. भंतेजी म्हणतात म्हणून नाही किंवा शेजारी गेले, नातेवाईक गेले किंवा जायला पाहिजे म्हणून सुद्धा नाही, तर या बुद्ध स्थळांचं दर्शन घेण्यामागचं एक मुख्य कारण हे आहे की स्वतः भगवान बुद्धांनी हा उपदेश केलेला आहे. स्वतः भगवान बुद्ध म्हणतात या बुद्ध स्थळांचं, या पवित्र स्थळांचं दर्शन घेण्याचा उपदेश स्वतः भगवान बुद्धांनी केलेला आहे. भगवान बुद्धांच्या अंतिम समयीचा हा उपदेश आहे. जेव्हा भगवान बुद्ध वैशालीचा आपला शेवटचा वर्षावास संपन्न करून तिथून कुशीनगरचा जो त्यांचा अंतिम जीवन प्रवास सुरू असतो, त्या प्रवासामध्ये कुशीनगरमध्ये आल्यानंतर मल्लांच्या शालवनामध्ये भगवान बुद्धांनी पूज्य भंते आनंद यांना हा उपदेश केलेला आहे. या उपदेशामध्ये भगवान बुद्ध असं म्हणतात की ज्या ठिकाणी तथागतांचा जन्म झाला ते लुंबिनी,
जिथे तथागतांना बुद्धत्वाचं ज्ञान प्राप्त झालं ते बुद्धगया, जिथे तथागतांनी त्या धम्मज्ञानाचं चक्र धम्मचक्र प्रवर्तित केलं ते सारनाथ, आणि जिथे तथागत महापरिनिर्वाणास प्राप्त होतील ते कुशीनगर. ही जी 4 स्थळं आहेत, या 4 स्थळांचा गुणगौरव स्वतः भगवान बुद्धांनी केलेला आहे. या 4 स्थळांची प्रशंसा स्वतः भगवान बुद्धांनी केलेली आहे. आणि तिथे मग भगवान बुद्ध म्हणतात की जे कोणी धम्म अनुयायी या 4 स्थळांचं दर्शन घेतील, या 4 स्थळांचं जे धम्म अनुयायी दर्शन घेतील, अनादी काळापर्यंत ही 4ही स्थळे धम्म अनुयायांसाठी प्रेरणादायी असतील. अनादी काळापर्यंत जेव्हा जेव्हा कोणी या स्थळांचं दर्शन घेतील, तेव्हा तेव्हा या स्थळांचं दर्शन घेणाऱ्याला, त्या दर्शनार्थीला प्रेरणाच मिळेल, धम्मबल त्याच्यामध्ये उत्पन्न होईल, श्रद्धाबल त्याच्यामध्ये उत्पन्न होईल. हा उपदेश स्वतः भगवान बुद्धांनी केलेला आहे. आणि म्हणून भगवान बुद्धांनी केलेला हा उपदेश ध्यानी मनी ठेवून आपलं एक कर्तव्य आहे. एकतर आपण बौद्ध आहोत, आहे की नाही? बौद्ध असल्यामुळे जसं इतर धर्मीय लोक त्यांच्या धर्मात महत्वपूर्ण असणाऱ्या स्थळांचं दर्शन घेतात. जसं मुस्लिम व्यक्ती असेल तो नेहमीच म्हणजे मनामध्ये एक त्याची आशा असते की एकदा तरी मक्का मदिनाला जावं, आहे की नाही? त्याची ती आशा, धर्मावरची आशा आहे. हिंदू लोकांची आशा असते एकदा तरी कुठे त्यांच्या धामला 4 धाम वगैरे करून यावं, त्यांची पण एक इच्छा असते. प्रत्येक धर्मियाची इच्छा असते. तर मग बौद्ध धर्मीय म्हणून आपलीही एक ही मनीषा, आपलीही ही आशा असावी की आपणही आपल्या जीवनात एकदा तरी या सर्व बुद्ध स्थळांचं दर्शन घेणं, म्हणजे या सर्व बुद्ध स्थळांचं आपण दर्शन घेतलं पाहिजे. जेव्हा आपण इतिहास पाहतो तर भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर एक महान राजा या भारतामध्ये जन्मास आला, सम्राट अशोक, ज्याने कलिंगच्या युद्धाचा रक्तपात बघून त्याचं मन अगदी त्या मेणबत्तीप्रमाणे असं वितळलं, मन परिवर्तन झालं, मत परिवर्तन झालं, आणि त्याने भिक्षू संघाकडून बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. आणि पुढील संपूर्ण जीवनभरपर्यंत त्यांनी संपूर्ण जम्बूद्वीपामध्ये बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार केला. एक महान कार्य, धम्म कार्य या सम्राट अशोकाने केलं. तर ही परंपरा आहे बघा, अशोकाने सुद्धा या परंपरेचं पालन केलं. सम्राट अशोक जेव्हा बौद्ध होतो, ही सर्व धम्मकार्य संपन्न करतो, तर तो सुद्धा आपल्या जीवनामध्ये अशा प्रकारे धम्मयात्रा करतो. जसे आपण 18 दिवस धम्मयात्रा केली ना, आपल्याकडे सगळ्या सुविधा आज आहेत, उपलब्ध आहेत. तर त्यावेळेस अनेक महिन्यांपर्यंत सम्राट अशोकाने आपली धम्मयात्रा संपन्न केली. कारण त्यावेळेस त्याच्या सुविधा नव्हत्या, रथाने जावं लागायचं, सैनिक असायचं अमात्य परिवारासह. म्हणजे सम्राट अशोक हा एकटा नाही गेला, तर त्याने म्हणजे स्वतःसोबत त्याचा संपूर्ण परिवार, अमात्य, मंत्रिमंडळ, सैनिक मंडळ हे सर्व सोबत घेऊन त्यांनी या सर्व बुद्ध स्थळांचं दर्शन घेतलं. तर ही परंपरा आहे, सम्राट अशोकापासूनची सुरू झालेली परंपरा आहे. आणि एवढंच नाही, तर सम्राट अशोक ज्या ज्या ठिकाणी गेला त्या प्रत्येक ठिकाणी जाऊन त्याने त्या स्थळाचं वंदन केलं, त्या स्थळाचं पावित्र्य त्याने जाणलं, या ठिकाणी नेमकं काय झालेलं आहे ते त्याने जाणलं, त्याचं पावित्र्य जाणलं, आणि त्याचा इतिहास, त्याचं पावित्र्य जाणून त्याने प्रत्येक ठिकाणी काही ना काहीतरी कन्स्ट्रक्शन केलेलं आहे, म्हणजे बांधकाम केलेलं आहे. सम्राट अशोकाने तिथे प्रत्येक ठिकाणी बांधकाम केलेलं आहे. जसं बघा, आपण लुंबिनीला गेलो, तुम्हाला मी लुंबिनीचा इतिहास सांगितला, तो स्तंभ तिथे आपण बघितलाय ना, स्तंभ. त्या स्तंभावर तो स्तंभ सम्राट अशोकाने त्या ठिकाणी प्रतिष्ठापित केलेला आहे. तो त्या ठिकाणी गेला लुंबिनीला अमात्य परिवारासह, ज्या शाल वृक्षाखाली तथागतांचा जन्म झाला, तो शाल वृक्ष त्याने बघितला. त्या शाल वृक्षाच्या खाली त्या लुंबिनी वासियांनी जे संकेतांक शिला ठेवली होती, एक दगड, तो दगड सुद्धा त्याने पाहिला. आणि तिथून 7 फुटांच्या अंतरावरती पश्चिम दिशेला त्याने एक स्तंभ निर्माण केला, एक स्तंभ आहे. आणि त्या स्तंभावर त्याने एक पाली भाषेत आणि ब्राह्मी लिपीमध्ये संदेश करून ठेवला की हीच ती भूमी आहे की ज्या ठिकाणी तथागतांचा जन्म झाला. हा संपूर्ण प्रदेश अत्यंत पवित्र आहे, त्यामुळे या प्रदेशात राहणाऱ्या सर्व शेतकऱ्यांचा जो कर आहे, हा कर
कमी केला जात आहे, हा कर 1/4वरून 1/8 केला जात आहे, असा त्याने संदेश तिथे कोरलेला आहे. तर त्याने ते स्तंभ तिथे प्रतिष्ठापित केल्यामुळे त्या ठिकाणाचा शोध लागला आणि हे सिद्ध झालं की हेच ते ठिकाण आहे की जिथे तथागतांचा जन्म झाला. जर अशोकाने त्या ठिकाणी तो स्तंभ प्रतिष्ठापित केला नसता, तो संदेश तिथे कोरला नसता, तर आपल्याला समजलं असतं का की लुंबिनी कुठे आहे? लुंबिनी तर खूप खूप मोठं जंगल आहे ते, पण नेमकं स्थळ कोणतं आहे हे कधीच आपल्याला समजलं नसतं, आहे की नाही? म्हणून सम्राट अशोकाचा इतिहास सुद्धा या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. म्हणजे आधुनिक काळात जेव्हा जेव्हा उत्खनन झालं तर प्रत्येक उत्खननामध्ये सम्राट अशोकाच्या पाऊलखुणा उत्खननकर्त्यांना सापडल्या. जसं लुंबिनीला आजही तो स्तंभ सम्राट अशोकाने केलेल्या धम्म कार्याची आपल्याला जाणीव करून देतो, त्याचे किती उपकार आहेत याची जाणीव करून देतो. तो सारनाथला पण गेला. सम्राट अशोक अमात्य परिवारासह सारनाथला गेला. सारनाथला जाऊन त्याने त्या मृगदाय वनाचं दर्शन घेतलं आणि तिथला इतिहास त्याने जाणला. अरे हेच ते ठिकाण आहे की ज्या ठिकाणी तथागतांनी धम्मचक्र प्रवर्तित केलं, त्याने धम्मचक्राचा उपदेश केला. तर याचं प्रतीक म्हणून, या धम्मचक्राचं प्रतीक म्हणून त्याने भव्य दिव्य त्या धम्मिक स्तूपाची निर्मिती केली. तो धम्मिक स्तूप आपण बघितलेलाच आहे की नाही? मोठा असा धम्मिक स्तूप आहे. म्हणजे 2200 वर्षांपूर्वी त्याने तो स्तूप निर्माण केलेला आहे, धम्मिक स्तूप. आज जेव्हा आपण धम्मिक स्तूप पाहतो तर त्याची ती भव्यता बघा किती मोठी आहे. भव्यता विचार करा की अशोकाच्या काळात, सम्राट अशोकाच्या काळात 2200 वर्षांपूर्वी त्याने तो मूळ स्तंभ निर्माण केला असेल, तो किती भव्य दिव्य असेल, है ना? आज जर एवढा भव्य दिव्य तो धम्मिक स्तूप आहे, तर मूळ भव्य जो धम्मिक स्तूप असेल तो किती भव्य दिव्य असेल, है ना? त्याच्याच बाजूला आणखीन एक स्तूपाचा अवशेष आपण बघितलं, त्याला आपण धम्मराजिका स्तूप असं म्हणतो, की ज्या ठिकाणी सम्राट अशोकाने ते 84,000 स्तूप निर्माण केले. या संपूर्ण जम्बूद्वीपामध्ये त्या 84,000 स्तूपांपैकी एक असलेला तो स्तूप धम्मराजिका स्तूप तिथे आपण म्हणजे भग्नावशेष आपण बघितले. कारण पुढे असं म्हणतात, त्याचा इतिहास आहे की एक चैत्यसिंह राजा होता वाराणसीचा. त्या राजाने त्या स्तंभाच्या विटा सगळं तोडल्या आणि त्या विटांचा वापर करून वाराणसीमध्ये त्याने स्वतःचा महल बनवला. जेव्हा तो विटा काढत होता तर त्याला एक संदूक सापडले, म्हणजे एक पेटी, लाकडी पेटी, ज्याच्यामध्ये बुद्धांच्या अस्थी ठेवलेल्या होत्या. त्याला काही समजलंच नाही की पेटी काय आहे आणि त्या अस्थी काय आहेत. त्या पेटीसह त्याने त्या अस्थी गंगा नदीमध्ये प्रवाहित करून टाकल्या. तर आजही त्या धम्मराजिका स्तूपाचे अवशेष, भग्नावशेष आपल्याला आजही त्या ठिकाणी पाहायला मिळतात. त्याच्या बाजूला मूलगंध कुटी पाहायला मिळते. मूलगंध कुटीच्या अगदी बॅक साईडला भारताची राजमुद्रा असलेलं अशोक स्तंभ, जे सम्राट अशोकाने निर्माण केलं होतं, ते सुद्धा तिथे आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे सम्राट अशोकाने हे सर्व निर्माण कार्य त्या ठिकाणी केलं. तिथून तो परत बुद्धगयाला पण गेला. सम्राट अशोक परिवारासह, अमात्य परिवारासह बुद्धगयाला गेला. बुद्धगयाला सुद्धा त्याने एक भव्य स्तूपाची निर्मिती केली. त्या स्तूपाला रक्षण करण्यासाठी अशा चारी भोवताल वेदिकांची निर्मिती केली, म्हणजे कंपाऊंड निर्माण केलं. अत्यंत श्रद्धाभावाने त्याने त्या जागेची पूजा केली. त्या बोधिवृक्षाला, म्हणजे बोधिवृक्षाचं पावित्र्य जाणून त्या बोधिवृक्षाला 24 तास कडा पहारा दिला. त्या बोधिवृक्षाचं सुद्धा त्याने रक्षण केलं. म्हणजे एवढं महान कार्य बघा या सम्राट अशोकाने केलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी जाऊन त्याने त्या बुद्ध स्थळांचं दर्शन घेतलं. ती ही परंपरा आहे, सम्राट अशोकापासूनची ही परंपरा आहे की राजा असो की रंक असो, पण जर बौद्ध असेल ना, बुद्धावर त्याची श्रद्धा असेल ना, तर त्या प्रत्येक बुद्धावर श्रद्धा असणाऱ्या व्यक्तीने या सर्व पावन आणि पवित्र बुद्ध स्थळांचं दर्शन एकदा तरी घेतलंच पाहिजे. तर ही सम्राट अशोकाची परंपरा आहे. सम्राट अशोकाचा आदर्श आपल्या समोर आहे. पुढील हजारो वर्षांपर्यंत, म्हणजे अशोकाच्या नंतरही पुढील हजारो वर्षांपर्यंत जे जे धम्म अनुयायी या ठिकाणी गेले, या सर्व स्थळांचं दर्शन घेतलं, त्या सर्व दर्शनार्थीला या बुद्ध स्थळांचं दर्शन घेऊन नेहमी प्रेरणाच मिळालेली आहे. भारतातले नाही तर बाहेर देशातून आलेले सुद्धा ते चीनी यात्रेकरू बघा, तुम्हाला इतिहासामध्ये वाचलं असेल, हुयांगस्थन, त्यानंतर फाईयान, आहे की नाही, असे इस्सिंग, असे काही चीनी यात्रेकरू चीन देशातून भारतामध्ये आले की भारत बुद्धाची भूमी आहे,
बुद्धाचा जन्म झाला, ते भारतामध्ये येतात, तिकडे काश्मीरला जातात, काश्मीरवरून हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश इकडे सर्व बुद्ध स्थळांचं दर्शन घेतात, नालंदामध्ये राहून काही दिवसपर्यंत बुद्ध तत्वज्ञानाचा अभ्यास करतात, इथून पुस्तकांचं भाषांतर करून तो सर्व ग्रंथ संपदा परत सोबत घेऊन जातात आपल्या चीनमध्ये, आणि मग तिथे जाऊन पूर्ण आपल्या यात्रा वर्णन ते त्या ठिकाणी लिहितात की भारतामध्ये आल्यानंतर मी काय काय पाहिलं. तर यात्रा वर्णनामध्ये इतकं सुंदर वर्णन केलेलं आहे, ते पुस्तकं सुद्धा उपलब्ध आहेत की या चीनी यात्रेकरूंनी त्यांच्या डोळ्यांनी जे जे बघितलं 5व्या, 6व्या आणि 7व्या शतकामध्ये, त्या सर्व गोष्टींचा वृत्तांत त्यांनी त्यांच्या यात्रा वर्णनामध्ये केलेला आहे. तर ही परंपरा आहे. त्यानंतर आपण पाहतो की जेव्हा जेव्हा बौद्ध राजे झाले, या प्रत्येक बौद्ध राजांनी या सगळ्या स्थळांचं दर्शन घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे जेव्हा भारतामध्ये आपण म्हणजे भारताचे नागरिक असताना, त्याचसोबतच एक बौद्ध म्हणून जीवन जगत असताना एवढं मोठं पुण्य आपल्या पदरी आलेलं आहे. महापुरुषाचे थोर उपकार आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की ज्या महामानवाने आपल्या सर्वांना बौद्ध बनवलं आहे ना, त्या महामानवामुळे आज आपण स्वाभिमानाने बौद्ध म्हणून जीवन जगत आहोत. तर मग जो जो व्यक्ती स्वतःला स्वाभिमानाने बौद्ध म्हणतो, बौद्ध म्हणून जीवन जगतो, तर मी असं म्हणेल की त्या प्रत्येक व्यक्तीने हा संकल्प करावा. आशा नाही, मनीषा पण संकल्प, सम्यक संकल्प की मला जीवनामध्ये या सर्व बुद्ध स्थळांचं दर्शन घ्यायचं आहे. तर आम्ही सुद्धा लोकांना प्रेरित करतो की चला एकदा तरी बुद्ध घ्यायला, या सर्व बुद्ध स्थळांचं दर्शन करा. तर गृहस्थी जीवन बघा, एवढं म्हणजे तुमचं जे गृहस्थी जीवन आहे एवढं बिझी असते, एवढं बिझी असते. 18 दिवस काय, 18 तास जरी घराच्या बाहेर गेलं तर किती कठीण आहे ना, 18 तास. मग इथे 18 दिवस घरदार सोडून भंतेजी सोबत बुद्ध घ्यायला पाहायला जायचं किती कठीण आहे. एकतर वेळ काढता येत नाही. ज्यांच्याकडे वेळ आहे त्यांच्याकडे पैसा नाही, ज्यांच्याकडे वेळही आहे पैसाही आहे पण श्रद्धा नाही, तो संकल्पच नाही. तर अशा अनेक अडचणी येतात. तर अशा सर्व अडचणींना बाजूला करून एक बौद्ध व्यक्ती केवळ संकल्प करतो की मला माझ्या जीवनात एकदा तरी या बुद्ध स्थळांचं दर्शन घ्यायचं आहे. तर तो त्याचा संकल्प पूर्ण होतोच, याच्यावर माझा ठाम विश्वास आहे. तो संकल्प पूर्ण होतोच. मग पैसा पण बरोबर जोडवता येतो, त्याला वेळ पण बरोबर काढता येतो. यासाठी आपण जर प्रयत्न केले तर आपल्या प्रत्येकाला बुद्ध स्थळांच्या दर्शनाचा नक्की लाभ होतो. तर आपणही या सर्व बुद्ध स्थळांचं दर्शन एकदा तरी घ्यावं. महाराष्ट्रातून किंवा औरंगाबाद, नागपूर, मुंबई अशा अनेक शहरांमधून काही उपासक पण आहेत जे बुद्धगया धम्मदर्शन सहलीचं आयोजन करतात. तर काही काही लोक जातात, जाऊन येतात आणि म्हणतात अरे वा, डोळ्याचे पारणे फिटले म्हणतात. काय म्हणतात की डोळ्यानं बुद्धगया बघितली, डोळ्याचे पारणे फिटले. आपली धम्मसहल एवढ्या पुरती मर्यादित नाहीये. म्हणजे जायचं, ते बघायचं, कन्स्ट्रक्शन, ते विटा बघायच्या, जे जुने बांधकाम, ते उत्खनन केलेलं बांधकाम तेवढं बघायचं आणि परत यायचं. डोळ्याचे पारणे फिटले म्हणून सुखी म्हणजे आनंद मानायचा. एवढ्या पुरती आपली धम्मसहल नाहीये. आपण सर्व बुद्धिजीवी लोक आहोत, आपण सर्व अभ्यासक लोक आहोत. तर ज्या ज्या वेळेस तुम्ही या बुद्ध स्थळांना भेट देण्यासाठी जाता, दर्शन घेण्यासाठी जाता, तर त्या प्रत्येक ठिकाणाचा इतिहास सुद्धा तुम्हाला माहीत असला पाहिजे. प्रत्येक ठिकाणाचा इतिहास, त्याचं पावित्र्य काय आहे, त्याचा इतिहास काय आहे हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. त्यामुळे आमचा नेहमी हा प्रयास असतो की ज्या ज्या ठिकाणी आपण गेलो त्या प्रत्येक ठिकाणी जाऊन पहिली गोष्ट तर त्या प्रत्येक ठिकाणाचं पावित्र्य आपल्याला जपता आलं पाहिजे. म्हणजे धार्मिक संस्कार आपण संपन्न केले आहे ना. ज्या ज्या ठिकाणी आपण गेलो तिथे बुद्ध पूजा वंदना केली, आपण संपन्न केली, चैत्य वंदना घेतली. कुशीनगरमध्ये आपण चिवरदान पण केलं. कुशीनगरमध्ये बरेचसे लोक करत नाही, जातात, हात जोडतात, वंदन करत निघून जातात. तेवढ्या पुरतं नाही, आपण तिथे चिवरदान पण केलं. ती जी महापरिनिर्वाण मुद्रेमधली जी मूर्ती आहे त्या मूर्तीला चिवरदान केलं आपण. तर हे आपलं पुण्य आहे. तर आमचा नेहमीचा प्रयत्न असतो की ज्या ज्या बुद्ध स्थळांचं दर्शन आपण केलं, पहिलं की त्या बुद्ध स्थळाचं पावित्र्य आपल्या मनामध्ये उत्पन्न झालं पाहिजे, त्याच्याबद्दलची श्रद्धा उत्पन्न झाली पाहिजे. नाहीतर जाल तर ते उत्खनन झालेला फक्त विटा पाहतो आपण, लोकांना माहित नाही. भंतेजी म्हणतात हे बुद्धाचं स्थळ आहे, तसं आपण असा हात जोडतो आणि निघून येतो. एवढ्या पुरतं नाही, त्या विटांच्या मागे, त्या बांधकामाच्या मागे सम्राट अशोकाचं धम्मकार्य लपलेलं आहे बांधवांनो. त्या बांधकामाच्या मागे, त्या स्थळाच्या मागे एक मोठा बुद्ध इतिहास सुद्धा लपलेला आहे. तो इतिहास आपल्याला जाणता आला पाहिजे. सम्राट अशोकाने केलेलं धम्मकार्य
आपल्याला जाणता आलं पाहिजे. जेव्हा तुम्हाला तिथला इतिहास जाणाल, तिथलं धम्मकार्य जाणाल, नक्कीच तुमच्या मनामध्ये त्या सर्व स्थळांबद्दलची जे पावित्र्य आहे ते पावित्र्य उत्पन्न होईल. म्हणून आम्ही नेहमीच हा प्रयत्न केला की ज्या ज्या ठिकाणी आपण गेलो त्या प्रत्येक ठिकाणी बुद्ध पूजा वंदना आपण संपन्न केली, चैत्यवंदना घेतली आणि प्रत्येक ठिकाणाचा इतिहास सुद्धा आपण त्या ठिकाणी सांगितलेला आहे. तर या सर्व स्थळांचं दर्शन घेतल्यामुळे आपण सर्वच म्हणजे जे जे आमच्या सोबत होते त्या सर्वांनीच महान असं पुण्य आपल्या जीवनामध्ये संपादित केलेलं आहे. तर भाग्यश्री ताई ह्या सुद्धा आपल्या सहलीमध्ये सहभागी झाल्या. महूला आपण सेंड ऑफ केला सर्वांचा आहे की नाही. तर सेंड ऑफ मध्ये जसं ताई बोलल्या, भाग्यश्री ताई, की बुद्धांसोबत ते चर्चा करत होते. म्हणजे कशी, किंवा मनामध्ये काय दुःख आहे तर ते जसं म्हणतो ना आपण की दुःख सांगितल्याने कमी होते आहे ना, दुःख व्यक्त केल्याने दुःख कमी होते आणि सुख सांगितल्याने किंवा सुख दिल्याने सुख अजून वाढते. तर असं असेल की मनातील दुःख ते व्यक्त करावं, हे दुःख कमी व्हावं, आपल्या कुठेतरी सुख मिळावं. तर नेहमीच त्यांच्या बोलण्यामधून ते आम्हाला समजलं, आम्ही ते ऐकल्यामुळे. तर त्यामुळे मला वाटते की त्यांच्या जीवनामध्ये ही खूप मोठी संधी होती. भाग्यश्रीच्या जीवनामध्ये ही खूप मोठी पुण्य संधी होती. कदाचित तिथे मोठं पुण्य असेल की तिला या धम्म सहलीमध्ये सहभागी होता आलं, या सर्व बुद्ध स्थळांचं दर्शन घेता आलं. आणि मला वाटते या धम्म सहलीमधून भाग्यश्री ताईला भरपूर काही मिळालं, म्हणजे अपेक्षेपेक्षा पण जास्त मिळालेलं आहे. नक्कीच या ज्या ज्या गोष्टी प्राप्त झाल्या, ज्या ज्या गोष्टी भाग्यश्री ताईने प्राप्त केल्या, त्या सगळ्या गोष्टी जीवन सुखपूर्वक जगण्यासाठी नक्कीच लाभदायी ठरतील. त्यामुळे मी नेहमी म्हणेल की जीवनामध्ये भरपूर अडचणी असतात, आहे की नाही. त्याला आपण म्हणतो ना बॅड पॅच. जीवनामध्ये एक बॅड पॅच असतो, कधी 1 दिवसाचा, कधी 2 दिवसाचा, कधी 1 महिन्याचा, कधी 1 वर्षाचा. पण प्रयत्न करायला लागतात त्या म्हणजे ती जी वाईट वेळ आलेली असते, संकट आलेलं असते, त्या बॅड पॅच मधून बाहेर निघण्यासाठी आपण नेहमी प्रयत्न करायला पाहिजे. यासाठी मार्गदर्शन मिळतं आपल्याला, यासाठी आपण प्रयत्न करावे. नक्कीच आपल्या मनामध्ये तो जर संकल्प केला तर बुद्ध धम्म आणि संघ बलाने, आपल्या श्रद्धा बलाने त्या सर्व प्रकारच्या बॅड पॅच मधून आपण सुखरूप बाहेर निघू शकतो आणि आपले हे मूल्यवान असं मानवी जीवन सुखपूर्वक जगू शकतो. तेव्हा गृहस्थी जीवन जगत असताना येणाऱ्या सर्व छोट्या मोठ्या अडचणींना दूर करून आपलं जीवन सुखपूर्वक जगावं, दुःखाला दूर करून सुखपूर्वक जगावं, यामध्ये आपल्या सर्वांचं कल्याण आहे, सर्वांचं मंगल आहे. तेव्हा पुनश्च एकदा भाग्यश्री ताईबद्दल मी मंगलकामना अर्पण करतो. आणि आपण सर्वच जे जे धम्म सहलीमध्ये सहभागी झालेत, आपल्या सर्वांबद्दल मंगलकामना अर्पण करतो. आणि मला वाटते पुढच्या वर्षी धम्म सहलीचं आयोजन अजून करावा असं काही लोकांची विनंती आहे. 2 बस, अच्छा, 2 बस का, बघूया, 2 बस पण बघूया की काय नियोजन, कसं नियोजन करता येईल. कारण आमच्या मागे एवढे कामं आहेत, तुम्ही बघत असाल मोबाईलवर, कंटिन्युअसली दौरे सुरू आहेत, कंटिन्युअसली दौरे सुरू आहेत. त्यामुळे आता ह्या सर्व धम्म दौऱ्यातून थोडासा वेळ काढून या सगळ्या गोष्टींचं नियोजन कसं करता येईल, तर या दृष्टीने आमची चर्चा वगैरे सुरू आहे. तर आपणही या सहलीमध्ये सहभागी व्हा. ज्यांनी ज्यांनी सहभाग घेतला त्यांनी परत चला, तुमचं स्वागत आहे. तुमच्या नातेवाईकांना सांगा, तुमच्या शेजारी पाजारांना सांगा, तुमचे जे काही हितचिंतक आहेत त्या सर्वांना सांगा. आणि जीवनामध्ये एकदा तरी या सर्व बुद्ध स्थळांचं दर्शन आपण सर्वांनी घ्यावं. तर अधिक न बोलता मी पुनश्च एकदा भाग्यश्री ताई, धनेदर परिवार, आपले आजचे बड्डे बॉय यशोदीप आणि आपण सर्व धम्म उपासक उपासिका, लहान बालक बालिकांनो, आपल्या सर्वांप्रती मी मंगलकामना अर्पण करतो. आपल्या सर्वांना आयुष्य, वर्ण, सुख आणि बल प्राप्त व्हावं, सर्व प्रकारच्या संपत्तीचा, समाधानाची प्राप्ती व्हावी, अशी मंगलकामना अर्पण करतो. या ठिकाणी थांबतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल, सर्वांचं मंगल.